नमस्कार प्रेक्षक हो, मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या या भारताचा क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षाच्या RMPIच्या माध्यमातून जो प्रांत कार्यालयावर मोर्चा होता, यामध्ये सेक्रेटरी परांजपे कॉम्रेड परांजपे आपल्यासोबत आहेत। काय सांगाल या आंदोलनाबद्दल? मोर्चा पहिल्यांदा मशालना मी पहिलं अभिनंदन करेन की या मोर्चाचं तुम्ही इथे कव्हरेज करताय, कारण आजपर्यंत मीडियामध्ये कुठेही काही असं कव्हरेज होत नाही असं अनुभवायला मिळतं बऱ्याच ठिकाणी। परंतु मला माहिती आहे मशाल आणि बाकी सगळी मंडळी मी ओळखतो, पण त्यामुळे पहिल्यांदा तुमचं अभिनंदन। दुसरी गोष्ट, तुमच्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत काही गोष्टी या मोर्चाच्या माध्यमातून ज्या काही आहेत त्याचं आत्ता कॉम्रेड बळीराम चौधरींनी तुमच्यासमोर सांगितलं। खरी गोष्ट अशी आहे की मोर्चा हा एक प्रकार नेहमी सातत्याने चालतो आणि आपल्या विकासाचे जे प्रश्न आहेत, जमीन पाणी रोजगार, अन्न वस्त्र निवारा आहे, शिक्षणाचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, महिलांवर अत्याचार आहे, असे सगळ्या प्रश्नांच्याबद्दल सातत्याने मोर्चे आंदोलनं अनेक ठिकाणी चालू आहेत। मला फक्त एकच सांगायचं आहे, RMPI आम्ही राजकीय पक्ष आहोत आणि हे स्पष्ट झालेलं आहे की आत्ता ज्या लोकसभेच्या निवडणुकीचं जसं चित्र दिसलं, काल हरियाणामध्ये जे निकाल आलेले आहेत, पुण्यामध्ये हरियाणातले निकाल आपल्याला स्पष्ट करून सांगतात की तुम्ही कितीही काही करा, कारण तिथले जे माजी मुख्यमंत्री, आता कदाचित परत मुख्यमंत्री होतील, सैनी, त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आमच्या हातामध्ये सगळी यंत्रणा आहे, तुम्ही काहीही करा। आणि आपण बघितलं हरियाणामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण होतं, खरं तर काँग्रेस यायला पाहिजे तर अशी चिन्ह सगळ्यांनाच वाटत होती, परंतु जो धोबी पछाड ज्या पद्धतीनं या EDपासून CBI आणि बाकी सगळ्या ज्या यंत्रणा आहेत आणि अगदी इलेक्शन कमिशनपर्यंत ज्या बायस रोल केला जातो, त्या माध्यमातून हरियाणाची इलेक्शन आपल्याला एक सिग्नल देत आहेत। आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। आज वातावरण असं स्पष्ट दिसतं आहे की असं बोललं जातं की जी महाविकास आघाडी आहे, आपण इंडिया आघाडी म्हणून त्याला पाहिजे, तर त्याच्या 200 जागा येतील महाराष्ट्रामध्ये, अशा पद्धतीनं बोललं जातं आणि महाराष्ट्रात सरकार येईल। परंतु आता हरियाणाचे निकाल जर बघितले तर ह्याच्याबद्दल आम्हाला स्पष्टपणे शंका येते की हे काहीही करतील आणि इलेक्शन कमिशनसकट सगळ्यांना हाताशी धरून पुन्हा एकदा सत्तेवर येतील। हे असंविधानिक सरकार खरं तर ह्या महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आहे। हे सगळे जे प्रश्न तयार होत आहेत हे असंविधानिक मार्गानं असलेले आणि ज्या पद्धतीचं हे लोन कर्ज घेऊन ज्या पद्धतीनं आज दिवाळी चाललेली आहे, असंविधानिक हे सरकार ज्या पद्धतीनं करतं आहे, हेच सरकार जर पुन्हा सत्तेवर आलं आणि ज्या पद्धतीनं येण्याची शक्यता आहे हे स्पष्ट कालच्या हरियाणाच्या निकालातून दिसतं आहे। या देशामधली लोकशाही टिकेल की नाही, संविधान टिकेल की नाही, घटना टिकेल की नाही, अशी परिस्थिती आलेली आहे। त्यामुळे इथे आपल्याला पहिल्यांदा एक जास्त करून एक महत्त्वाची मागणी करायला लागेल की EVM हटाव, ही पहिली गोष्ट इथे प्राधान्याने आपल्या राजकीयदृष्ट्या मी इथे मांडतो की EVM हटावे झालं पाहिजे, तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी खरं तर इथे कळू शकतं। आणि म्हणून आपली ही लढाई जे केवळ हे प्रश्न नाही, हे प्रश्न ज्यातून निर्माण होतात, ती संपूर्ण व्यवस्था जी आहे ही व्यवस्था कोणातरी क्रोनी कॅपिटलिझम ज्याला म्हणतो, अदानी अंबानीला वाहिलेली व्यवस्था आहे। आणि ज्यावेळेला लोक या संघटितरित्यांना विरोध करायला लागतात तेव्हा धर्माच्या जातीच्या नावाने ज्या पद्धतीनं फूट पाडून जे राजकारण चाललेलं आहे, हे लक्षात घेता या देशाची एकता, जनतेची एकता, लोकशाही, संविधान हे सगळं वाचवण्यासाठीची आगामी लढाई ही रस्त्यावरची लढाई होणार आहे, हे स्पष्ट यातून चिन्ह दिसतं आहे। आणि म्हणून त्याची तयारी म्हणून आपल्या वेगवेगळ्या आंदोलनातून लोकांना तयार करणं हेच आपल्यासमोर पर्याय उरतो, एवढंच मी इथे बोलू शकतो। धन्यवाद। आदिवासींवर सध्याचं जे सरकार आहे, वनपट्ट्यावर अनेक वर्षांची लालबावट्याची जी लढाई आहे, आताचं जे सरकार आहे जाणून बुजून आदिवासींवर अन्याय करतं असं तुम्हाला वाटतं का? अतिशय स्पष्टपणे आहे। आता इथे पहिली मी इथे भूमिका करेन की आदिवासींसाठी जर पहिल्यांदा ते ह्या आपल्या ठाणे आणि पालघर जिल्हा, आता आपण म्हणतो पूर्वीचा ठाणे जिल्हा, ह्याच्यामध्ये वेठबिगारी घालवण्याचं जे काम केलं ते गोदूताई पुरवळेकर, शामराव पुरवळेकर आणि लालबावट्याच्या नेतृत्वाखाली, हे जगमान्य आहे, म्हणजे अशी गोष्ट आपणच मानतो असं नाही। आज प्रश्न आहे तिथपासून, म्हणजे पारतंत्र्यामध्ये असताना लढा दिल्यानंतर, गुलामी गेल्यानंतर आज आपलं स्वतंत्र सरकार होऊन 75 वर्ष झाली, तरी हा आमचा आदिवासी जो आहे आपले फॉरेस्ट वन खात्याचे प्रश्न घेऊन आज मांडतो आहे आणि त्या प्रश्नाची काही सोडवणूक होत नाही। ज्यांना 4 एकर जमीन ज्याची एक नावावर पट्टा निघू शकत होतं, त्याला 3 आणि 4 गुंठ्यामध्ये हे पुसत आहेत फक्त, आणि वर्ग जमिनी देत नाही आहेत, ही पद्धती अवलंबलेली आहे। त्यामुळे आदिवासीवर खरं तर मोठा अन्याय आहे। दुसरी गोष्ट अशी पण आपल्याला दिसते की वनपट्टे जरी दिलेले असले, आज जे प्रकल्पाच्या नावाने ज्या गोष्टी येत आहेत, हे प्रकल्प ज्या आपल्या जमिनी ज्या वनपट्टे दिलेले आहेत, हे उद्या कदाचित विकले जाणार नाहीत की काय, ह्याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही। हे जबरदस्तीने वनपट्टे ताब्यात घेतील यांच्या मोठमोठ्या प्रकल्पांसाठी आणि हाकलून लावतील, अशी परिस्थिती आहे। आता आपण म्हणतो वाढवण बंदर झालं पाहिजे, याच्यासाठी फार मागे लागलेत। आम्ही म्हणतो वाढवण बंदर आमच्या लोकांना फायदा होणार असेल तर वाढवण बंदराचा उपयोग आहे, पण आम्ही जव्हार, म्हणजे आपण डहाणू जव्हार नाशिक रेल्वे ही खूप जुनी मागणी आहे। अगदी 90 साली आम्ही मोठं आंदोलन जव्हारमध्येही केलेलं होतं
हे आपल्याला माहिती आहे. आणि या जिल्ह्यामधल्या सगळ्या लोकांनी मागणी केलेली आहे की आदिवासी भागाचा जो दुर्गम आदिवासी भाग आहे, कोडाळा मोखाडा असेल किंवा आपला जव्हारचा भाग असेल, विक्रमगडचा भाग असेल आणि बाकी तालुक्यात शहापूरचा सुद्धा पट्टा असेल, याच्यामध्ये जी संपूर्णपणे एक आजही बघतो दरवर्षी आदिवासींचे मृत्यू होतात. त्याच्यामध्ये कुठल्या फॉरेस्ट प्लॉटनी केवळ होणार नाही आहे. फॉरेस्ट प्लॉट हे उपजीविकेचं छोटंसं साधन आहे, तेही सरकार देत नाही आहे. आणि बाकी ह्या सुविधा ज्या आहेत की त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. रेल्वेची मागणी का होती तर इथे विकास झाला पाहिजे, त्या भागातल्या लोकांना काम मिळालं पाहिजे. मायग्रेट होतात लोक, 6-6 महिने 8-8 महिने जातात, जगायला जातात. आजही ती व्यवस्था काही 75 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर दूर झालेली नाही आहे. त्यामुळे वनपट्ट्यांच्याबद्दल आम्ही स्पष्टपणे आग्रही आहोत आणि ते मिळाले पाहिजे याच्याबद्दल आमचं स्पष्ट म्हणणं आहे. थँक्यू. तर कॉम्रेड, आधी जर आपण पाहिलं तर आदिवासींकडे मुबलक प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी असायच्या, परंतु त्याच्यानंतर जेव्हा अनेक म्हणजे जमिनीविषयीचे अनेक जेव्हा कायदे आले, त्याच्यावर आदिवासींच्या ज्या जमिनी होत्या, कष्टकऱ्यांच्या जमिनी होत्या, त्याच्यावर कुठेतरी मर्यादा आल्या. तर या कायद्यांमुळे आदिवासींवर एकूण झालेला परिणाम आपल्या पद्धतीने आपण काय सांगतो? एक सरळ गोष्ट आहे की वन हे काही सरकारची मालकी नाही आहे. सरकार ह्याचं ज्याला म्हणतो मॅनेजमेंट करणार आहे, त्यांच्या बापाची मालकी नाही आहे ही, त्यांच्या सरकारची जमीन नाही आहे. पहिली गोष्ट, ही जमीन राखली ती आदिवासींनी राखली. खरं तर जंगलचं आदिवासी आणि आदिवासी जंगल हे नातं सगळ्यांना मान्य आहे. आणि हे नातं ॲक्च्युली ज्या पद्धतीनं आदिवासींनी टिकवलं, त्या जंगलाच्या जमिनी ह्या आदिवासीचा जो वन कायदा वगैरे जो आलेला आहे आपण म्हणतो, तर वन कायद्यामध्ये अनेक वेळा जेव्हा आता मगाशी कोणीतरी आपल्या याने इको सेन्सिटिव्ह झोनच्या ज्या पद्धतीनं आणलं, आम्ही म्हणतो की हा जो हायवे जातो आपला अहमदाबाद हायवे जातो, अहमदाबाद हायवेच्या पूर्व भागाला आमचा इको सेन्सिटिव्ह झोन, पश्चिम भागाला तिकडे त्यांचे सगळे प्रकल्प येतात, तिकडे मात्र तो इको सेन्सिटिव्ह झोन नाही. ते सांगतात की इथे डेन्सिटी जास्त आहे, लोक जास्त आहेत म्हणून आम्ही लावत नाहीत. हे चुकीचं आहे. हा आणि केवळ हा आदिवासींचा मुद्दा नाही, वनामध्ये राहणारे जे कोण आहेत, आदिवासी बिगर आदिवासी, कारण आमचं स्पष्ट पहिल्यापासून धोरण आहे, आदिवासी हा बहुल जरी असला तरी या भागात असणारा जो बिगर आदिवासी आहे, म्हणजे आम्ही कुणबी शेतकऱ्यांच्या बरोबर ज्या वेळेला कुणबी सेनेबरोबर सुद्धा अनेक लढे आणि आंदोलनं केली होती, त्याचं हेच होतं की आपल्याला आठवतं की कुणबी शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आदिवासीला लग्नगडी म्हणून राबवलं जात होतं. त्यावेळेसचा त्यांचा राग असेल, पण आज कुणबी शेतकरी पण आदिवासीच्या लेवलला आलेला आहे. मी सामान्य कुणबी शेतकऱ्याची गोष्ट करतो आहे. काही थोडे चंद झाले असतील, थोडेसे श्रीमंत, पण सगळे शेतकरी नाही, त्यांची ती लेवल आलेली आहे. त्यामुळे वन अधिकारातले केवळ आदिवासींचाच नाही, हा बिगर आदिवासींना सुद्धा अन्यायकारक आहे. ही स्पष्टपणे इथे आपल्याला हे दिसते. हे अधिकार मिळाले पाहिजेत, त्यांचे अधिकार म्हणून एक मूलभूत अधिकारामध्ये त्यांना मिळालं पाहिजे, ही खरी गोष्ट आहे. थँक्यू.